जीवांना इतक्या उंचीवर नेऊन सोडतात ना, त्याला आता कसलंच कौतुक राहत नाही. ना जगाचं कौतुक, ना अज्ञानाचं कौतुक, ना ज्ञानाचं कौतुक. ज्ञानातीत ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. असं ज्ञान अज्ञानाच्या पलीकडची जी स्थिती आहे ना, ती स्थितीपर्यंत ते श्री गुरु नेतात. पुढती तरी उपाय अभेद बोध जाय ते स्वप्नी पडे. आणि म्हणून तरी ऋण न फिटे, श्रीगुरूंच्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न केला या वाणींच्या माध्यमातून, तरी ऋण फिटत नाही म्हटले. यांच्या बोभाट्याने ययाचेनी बोभाटे आत्मयाची झोप लोटे, तरी पूर्ण ऋण न फिटे. त्यांनी मला झोपेतून जागं केलं म्हणून ऋण फिटलं आहे असं नाही. त्यांनी जे जागं केलं ना, ते सुद्धा एक प्रकारची झोपच आहे. म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. कसं काय बरं? क्रमाक्रमाने आपण काही ओव्या पाहूया. म्हणून पुढची ओवी सुद्धा मी आधीच सांगून टाकले अर्थ, फक्त ओवीचा शब्द पहा. येरवी पराधिक चौघी, जीव मोक्षाच्या उपयोगी, अविद्या सवे अंगी, वेचती कीर. एरवी विचार करून जर पाहिला, पराधिक चौघी, या चौघी जणी आहेत. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी या सगळ्या स्त्रीलिंगी असल्यामुळे चौघी असं म्हटलंय. या पराधिक चौघी, या ज्या 4 वाण्या आहेत ना, श्रीगुरु काय करतात किंवा ह्या 4 वाण्या काय करतात त्या, तर जीवाला ह्या अत्यंत उपयोगाच्या आहेत. या 4 वाणी श्रीगुरूंच्या मुखातून आल्यात तर जीवाला मोक्षाच्या उपयोगी, त्यांच्या मुखातून आल्या तर जीवाला त्या मोक्षाच्या उपयोगी आहेत. म्हणजे काय? श्रीगुरूंच्या मुखातून ज्ञान प्राप्त झालं की त्या ज्ञानाच्या द्वारे अज्ञानाची निवृत्ती होते, अविद्येची निवृत्ती होते. आणि अविद्येची निवृत्ती झाली की अविद्येच्याच पोटातल्या ह्या 4 वाण्या आहेत. अविद्या सवे अंगी वेचती कीर. अविद्येच्या पोटात असल्यामुळे अविद्येची निवृत्ती झाली की त्या अविद्येच्या पोटामध्ये असणारे सगळे 4 वाण्या आहेत, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, त्याचाही त्या निघून जातात. म्हणून अविद्येची निवृत्ती हे श्रीगुरू करतात. पराधिक चौघी, जीव मोक्षाच्या उपयोगी, या जीवाला मोक्षाला उपयोगी पडणारे आहेत. आणि म्हणून याचा विचार करताना अविद्ये सवे अंगी वेचती कीर, अविद्येचा नाश झाला की खरोखर ह्या 4ही वाण्या निघून जातात. मग कसं जातात हे सांगत असताना आता सोपे उदाहरण दिले आहेत. पहिलं उदाहरण आहे, देहा सवे हातपाय, जाती मना सवे इंद्रिय, का सूर्या सवे जाय किरणजळ, किरणजाळ, का निद्रेचेने अवधी, स्वप्ने मरती आधी, तेवी अविद्येची संबंधी अटती या. आतापर्यंत सगळ्यांचं विश्लेषण केल्यामुळे आता पुढचा ओव्यांना स्पर्श करणं खूप सोपं जाईल. एखादा मनुष्य म्हटला, मला पंढरपूरला जायचं आहे, म्हणजे जा. नाही पण हे आमचे हातपाय जरा खूप दुखत आहेत, तुमच्याकडे राहू द्या, जरा त्यांना जर नीट ट्रीटमेंट द्या, मी जाऊन येतो. असं जर झालं असतं ना, तर कीर्तन प्रवचनाला येणाऱ्या लोकांनी आपले हातपाय घरी ठेवून आले असते. खूप दुखतात ते, आपण तिथे जाऊन शांत बसूया. पण म्हटले असं होणारच नाही. हे देहा सवे हातपाय जाती, एकदा देह गेला की देहाबरोबर हातपाय पण जातात. नाही तर असं म्हणतील, चौघांच्या खांद्यावरती याचा देह ठेवला आणि हातपाय इथे ठेवले. नाही, मेल्यानंतर सुद्धा देहाच्या बरोबर हातपायांना जावंच लागतं. आणि जिवंत असताना सुद्धा देहाच्या बरोबर या हातपायांना जावं लागतं. तसं एकदा अविद्या निवृत्ती झाली
की त्या अविद्येच्या पोटामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाण्यांची सुद्धा निवृत्ती होते. हे एक उदाहरण दिलं. दुसरं, मनासवे इंद्रिय जाती. मनाबरोबर इंद्रिय जातात. मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा काय होतं? भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये उचललेल्या प्राणा सरिसी इंद्रिय ही निगती जैसी तैसा मनबुद्धीपाशी अहंकार होई. जसा फुलातला मकरंद वारा घेऊन जातो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, परिमळ गेलिया ओस फुल दिठी आयुष्या शेवटी देह तैसा. त्याप्रमाणे ह्या शरीरातलं प्रारब्ध जेव्हा समाप्त होतं तेव्हा यातले पंचमहाभूताचे घटक आपला आपला भाग काढून घेतात. जसं एकत्रित धंदा व्यवसाय सुरू केला की भाग भांडवल असतं, त्याला तो नफा होतो ना, तो सुद्धा शेअर होल्डरना त्या प्रमाणात वाटून दिला जातो, कारण त्या प्रमाणात त्यांनी भांडवल गुंतवलेलं असतं. आणि जेव्हा कंपनी बंद पाडायची असते तेव्हा सुद्धा त्याचे शेअर त्याला पुन्हा दिले जातात. तशी ही पंचमहाभूताने निर्माण केलेली एक फॅक्टरी आहे, कंपनी. प्रारब्ध संपलं की आकाश म्हणतो आमचा भाग द्या, पृथ्वी म्हणते आमचा भाग द्या, जल म्हणतं आमचा भाग द्या. आणि ते जेव्हा आपापले भाग काढून घ्यायला सुरुवात होते ना, तेव्हा त्याची ॲक्नॉलेजमेंट लगेच भेटत असते त्याला. म्हणजे काय? पृथ्वीने आपला भाग काढून घेतला की सगळे जे गलित गात्र अंग व्हायला लागतात, सुरकुत्या पडायला लागतात. तेजाने आपला भाग काढून घेतला की डोळ्याला चष्मा लागतो. हा त्यातलाच एक भाग आहे. हळूहळू संकेत दिलाय की आता मी माझा भाग भांडवल माल परत पाहिजे. आप, तेज, वायू, आकाश हे एक एक काढून घेतात. आणि मग माऊली म्हणतात आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडाता. जसं एकदम गाईचं वासरू आतमध्ये यावं आणि गाय पटकन उभी राहावी, तसं आता हे पंचमहाभूत एकत्रित येऊन यातला एक एक अंश काढून घ्यायला लागतात. आणि मग डोळ्याने कमी दिसायला लागतं, कानाने कमी ऐकायला यायला लागतं, चालता कमी यायला लागतं, पचनसंस्था मोडकळीस येते, किडनी डॅमेज व्हायला लागते, सगळ्या गोष्टी कमी कमी व्हायला लागतात. दातांनी राजीनामा द्यायला सुरुवात केलेली असते, केसांनी बाय बाय म्हणायला सुरुवात केलेली असते. हे एक आपला भाग त्यातून जेव्हा ते काढून घेता येते, आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडाता. मग हे सगळं काढून घेतल्यानंतर जे सूक्ष्म इंद्रिय आहेत, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, हे सगळं होताना सगळे एकत्रित येतात त्या मनामध्ये. आणि मग ते मन ह्या सगळ्या 18 तत्वांना घेऊन शेवटच्या इच्छेनुसार त्याला पुढच्या देहामध्ये घेऊन जातात. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजान्नं वा गुणान्वितां विमुडानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. मग म्हणावं लागेल मनासवे इंद्रिय जाती. ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द कसा आहे? मनासवे इंद्रिय. मनाच्या बरोबर मृत्यूच्या समयी इंद्रिय जातात. तसं श्री गुरूंनी अविद्येची निवृत्ती केली की तिच्याबरोबर ह्या 4 वाण्या जातात. 2 उदाहरणं दिली. तिसरं दिलं आहे का सूर्यासवे किरणजाळ जाये. काय तुमच्या पाठ? सूर्यासवे जाय किरणजाळ. सूर्य एकदा अस्ताला गेला की सूर्याचे किरण घेऊनच तो जातो. असं नाही म्हणत की तुम्ही किरण ठेवा मी चाललो आहे, नाही. सूर्य मावळला की सूर्याचे किरण त्याच्याबरोबर, देह गेला की हातपाय त्याच्याबरोबर, मन गेलं की इंद्रिय त्याच्या बरोबर जातात.
अस्तुगिरीच्या उपकंठी रिघालिया रविबिंबा पाटी रश्मी जैसी किरटी संचरती गा. हे उदाहरण दिलं. आणखी उदाहरण एक देतात. म्हटले ना तरी निद्रेचे अवधी स्वप्ने मरती आधी. निद्रेचे अवधी, माणसाला झोप आली की स्वप्न पडतात, बरोबर ना? स्वप्न पडल्यावर झोप येते नाही, अगोदर झोप येते नंतर मग स्वप्न पडतात. स्वप्नाची कारण निद्रा, बस. स्वप्नाला कारण ही निद्रा आहे. परंतु जाग होण्याची वेळ जेव्हा येते ना, त्याच्या अगोदरच स्वप्न आपलं सगळं गुंडाळून निघून जातात. ना तरी निद्रेची अवधी स्वप्न मरती आधी. त्याप्रमाणे तेवी अविद्येचे संबंधी अटती या. त्याप्रमाणे साधकाच्या अंतःकरणातली अविद्या वासना सगळ्या निवृत्त झाल्या की मग त्यांच्या अंतर्गत असणारे परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या वाणी निघून जातात. आता हे पहिलं सांगितलं होतं, झोपेतून जाग करतात, झोपलेल्या जीवाला जाग करतात. ययाचे नि बोभाटे आत्मयाची झोप लोटे. मग झोपेतनं जाग होणं ही सुद्धा एक प्रकारची झोपच आहे, हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी पुढचे दृष्टांत दिले. म्हणजे अज्ञानी असणं ही झोप आहे आणि ज्ञानी असणं सुद्धा झोपच आहे. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचे साक्षी आहात. खूपदा आपण पाहिलं आहे, पण एवढा एक मुद्दा आपण सहज पहा. अमृत अनुभव ऐकत असताना बरेच लोक म्हणतील, पहिल्या दिवशी एक माताजी आली, म्हणाली मला काही कळलंच नाही हो तुम्ही काय सांगितलं ते. मला जाऊ द्या, नाही कळत, नाही कळालं. नंतर एक आमचे गुरुबंधू आले, ते म्हटले मला कळालं, अमृत अनुभवात माऊली काय म्हणतात ते मला कळालं. मग मी प्रश्न असा विचारतो, त्या आजीने सांगितलं मला कळालं नाही, पण त्यांनी एक सांगितलं ना, मला कळालं नाही, हे कळालं ना? मला कळालं नाही हे कळालं. आणि दुसरं गुरुबंधू म्हटले मला त्या ओवीचा अर्थ कळाला, पण त्यांना काय कळालं? मला कळालं हे कळालं. आणि त्या आजींना काय कळालं? मला कळालं नाही हे कळालं. पण दोघांना काय कळालं? कळालं ना, दोघांनाही कळालं. फक्त एकाला नाही कळालं हे कळालं आणि दुसऱ्याला कळालं हे कळालं. पण नाही कळालं हे कोणाला? बुद्धीला. आणि कळालं कोणाला? बुद्धीला. मला मात्र बुद्धीला जे कळालं तेही मला कळालं आणि बुद्धीला नाही कळालं हेही मला कळालं. असा स्वयंप्रकाशित ज्ञानस्वरूप मी आहे. इतकं ज्ञान आहे, जगात कोणीच अज्ञानी नाही आहे. कारण आपलं मुळात स्वरूपच कसं आहे? ज्ञान. म्हणून तुला काही कळत नाही असं म्हणणं कोणालाच आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. ज्याला खरोखर कळत नाही त्याला सुद्धा आवडत नाही. कारण याचं कारण एक आहे, मुळात आपण ज्ञान स्वरूप असल्यामुळे, आपलं खरं ओरिजिनल स्वरूप हे ज्ञान असल्यामुळे अज्ञानी म्हणणं हे कोणालाच आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं की मला कळतंय ना, मला कळतंय ना, कारण मी कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. मग आता तुम्ही सांगा, जर तुम्ही पहिल्या वाक्याला हो म्हटले असाल तर मग ज्ञान आणि अज्ञान तुम्ही नाही, ज्ञान आणि अज्ञान हे बुद्धीचे धर्म आहेत. मग ज्ञानही बुद्धीतच आहे आणि अज्ञानही बुद्धीतच आहे. तुम्ही मात्र ज्ञानाचेही प्रकाशक आहात आणि अज्ञानाचेही प्रकाशक आहात. म्हणून श्रीगुरूंनी काय केलं? तुमच्या बुद्धीतल्या अज्ञानाची झोप काढली आणि मग हा हा आता 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 मी आता जागा झालो. आणि जागा झाल्यानंतर मग म्हणायला लागले, मी आता ज्ञानस्वरूप आहे, मी आता सच्चिदानंद स्वरूप आहे. तैसा चहिला तो अर्जुना, म्हणे स्वप्नीची विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रा अवशय. हा
विश्वतया. ह्याप्रमाणे आता मी तर अज्ञानी म्हणत होतो ही झोपच आहे, आणि आता मी स्वतःला ज्ञानी म्हणायला लागलो ही सुद्धा काय आहे मग? झोपच आहे. मग मी कोण आहे? मी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, दोन्हींचाही प्रकाशक असणारी स्थिती मी आहे. म्हणून कोणी म्हणत असेल ना मला काही कळत नाही ही झोपच आहे, आणि कोणी म्हणत असेल ना मी विद्वान आहे, मला सगळं कळालं, मला सगळं माहिती आहे, मला काय माहीत नाही असं माहीतच नाही, मला काय माहीत नाही असं तुम्हाला काही माहीतच नाही असं कोणी म्हणत असेल तर ही सुद्धा काय आहे? झोपच आहे ती. म्हणजे तत्वज्ञान माणसाला एकदम निसंकोच स्थितीपर्यंत नेऊन ठेवतं. त्याला ज्ञानाचा अभिमान राहत नाही आणि अज्ञानाचा अभिमान राहत नाही. स्थिर, शांत, गंभीर. उलट तो आपला मोठेपणा दाखवतच नाही. काय मोठेपणा दाखवायचा आहे? ना ज्ञान आपलं स्वरूप ना अज्ञान आपलं स्वरूप, ज्ञानातीत असणारं हे आपलं स्वरूप आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वतःला बुद्धीला झालेलं ज्ञान ही सुद्धा एक अविद्याच आहे. हीच क्लिष्ट संकल्पना समजून सांगण्याकरता सोपे उदाहरणं देतात. पहा, ही थीम कळाली ना मग अमृत अनुभव खूप सोपा जातो. मग अमृत अनुभव समजून घेताना पहिल्यांदा खूप अवघड वाटायला लागतं, पण एकदा कळायला लागला ना असं वाटतं की याच्यासारखं सोपा नाही. मग प्रवेश करायला अवघड आहे. ते एकदा प्रवेश झाला त्या विषयामध्ये की स्वप्नासुद्धा तुम्हाला अमृत अनुभवातल्या ओव्या तुम्हाला जागा करतील. यया चेणी बोभाटे आत्मयाची झोप लोटे, पूर्ण ऋण फिटे दे चेनेची निदके. आणि म्हणून आता ज्ञान असणं सुद्धा एक प्रकारची झोपच आहे हे सांगण्याकरता ज्या ओव्या दिल्या आहेत त्याच्या अगोदर आपण एक अभंग ऐकूया. पटकन. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकारी, ज्ञानाबाई अलंकारी, ज्ञानाबाई ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट,
ज्ञानाबाईचे चरणी निसंशय अवस्था या 4 वाण्यांची निवृत्ती झाल्यानंतर होते आणि ज्ञानाचा अभिमान राहत नाही. ग्रीकमधली एक गोष्ट सांगतो अगोदर. ग्रीक देशामध्ये अनेक तत्ववेत्ते होऊन गेले. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल असे विचारवंत होऊन गेले पश्चिम देशामध्ये. त्यामध्ये सॉक्रेटिस नावाचा एक मोठा फिलॉसॉफर होऊन गेला, तत्ववेत्ता. त्याने पहिल्यांदा त्यांच्या धर्माच्या विरुद्ध आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत मांडला. काय म्हणला? आत्मा मरत नाही, एवढंच. आत्मा जात नाही, आत्मा येत नाही, सोल इज इमॉर्टल, एवढं त्याने त्यांच्या तत्वचिंतनामध्ये त्या लोकांना सांगितलं. ग्रीक संस्कृतीच्या धर्मग्रंथांच्या आणि तथाकथित धर्ममार्तंडांच्या विरुद्ध ही संकल्पना तिथे होती. पण जरी काही लोकांना मान्य नाही झालं, पण त्यांचे खूप अनुयायी भेटले. एक बाजूला असा होता की त्यांचे शिष्यांचा अनुयायी खूप जमत गेले, वाढत गेले, आणि दुसऱ्या बाजूला धर्ममार्तंडांचा विरोध वाढत गेला. सगळ्या अनुयायींनी त्यांचे सत्कार समारंभ ठेवला. पण त्या काळातले तिथले सगळे सांस्कृतिक हॉल कमी पडायला लागले. मग वाळवंटामध्ये त्यांचा असा मंडपात, म्हणजे वाळवंटामध्ये सत्कार समारंभ ठेवला. खूप लोकांनी कौतुक केलं, खूप हार तुरे त्यांचं कौतुक झालं. आणि सगळ्या समारंभाला एक उत्तर म्हणून सॉक्रेटिसने काही शब्द बोलावेत
असं सांगण्यात आलं. बोलण्याच्या अगोदर सॉक्रेटिसने अशी टोकदार काडी घेतली आणि त्या वाळवंटामध्ये वाळूमध्ये ती प्रवेश केला आणि ती वाळूचा स्पर्श करून त्याने ती काढली आणि त्यांनी विचारलं, तुम्ही माझा सत्कार केला, मला तुम्ही तुमच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणतात, माझ्याकडे खूप ज्ञान आहे असं म्हणतात. माझं ज्ञान म्हणजे टोकदार काडीच्या अग्रभागाला जेवढं कण शिल्लक राहिले ना तेवढं सुद्धा ज्ञान मला नाही, असं त्या उदाहरणातून त्यांनी सांगितलं. नाही म्हटलं, असं नका सांगू, आम्हाला काही तुमची सांकेतिक भाषा कळणार नाही, काहीतरी बोला तुम्ही. काहीतरी बोलायचं म्हणून एक वाक्य त्यांनी सांगितलं आणि त्याने सांगितलं, द ओनली थिंग आय नो दॅट इज दॅट आय नो नथिंग. एकच गोष्ट मला माहिती आहे की मला काही कळत नाही, एवढंच मला कळतं. आय नो नथिंग, मला काही समजत नाही. म्हटलं असं कसं काय? उपनिषदाने तेच म्हटलं आहे, जो म्हणतो मला समजलं त्याला काही समजलेलं नसतं आणि जो म्हणतो मला काही समजलेलं नाही त्याला सगळं समजलेलं असतं. हां, मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. हा, आथीना होईजेना तैसे बोलवरी वाचावळे, वायाची झकविती प्रतितीचे डोळे, मग बोधावळे आथीना होईजेना. मग त्या सॉक्रेटिस सांगितलं, नाही मला काही माहिती नाही, आय नो नथिंग, मला काही समजत नाही, पण मला माहिती आहे आत्मा अमर आहे. मग अमर आहे ना, तिथल्या धर्म मार्तंडांनी त्यांना विष द्यायचं ठरवलं शिक्षा म्हणून. आणि शिष्य म्हणायला लागले, तुम्ही पळून जा, आम्ही सगळी तयारी करतो, तुम्ही आम्हाला हवे आहेत. त्यांनी म्हटलं, अरे मी आयुष्यभर लोकांना सांगितलं आत्मा अमर आहे आणि तो आत्मा जर मी आहे, मी जर पळून गेलो तर मी जे म्हटलो माझ्या विरुद्ध होईल ना, ते मलाच बघायचं तो मृत्यू कसा असतो तो. म्हणजे गुरु परंपरा नसताना केवळ तत्वचिंतनाच्या पर्यंत विचार करता करता या स्थितीपर्यंत गेला. आपल्याला तर अमृत अनुभव आहे, आपल्याला तर ज्ञानेश्वरी आहे, चांगले 65 आहेत, किती निसंशय स्थिर ज्ञानाची प्रगल्भता ही यायला पाहिजे. आपल्याकडे प्रमाण आहे ना, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयाः अजोनित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अशी मी स्थिती, अशी माझी आत्मस्थिती आहे. हा, त्याला घात करायचा ठरला तरी तो होऊ शकत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो नो शोषयति मारुताः. पण हे सुद्धा बोलायचं नसतं. असं म्हटलं ना, मी अमर आहे, मग तू जर अमरच आहे तर पुन्हा अमर म्हणण्याची काय गरज आहे? इथले बसलेल्या सगळ्या पुरुषांच्या पैकी एक आला आणि ओळख करू देऊ लागला, मी पुरुष आहे. हा, इथल्या एखाद्याने येऊन म्हणायला लागला की मी पुरुष आहे, असं म्हणणं म्हणजे पुन्हा काय आहे? संशय घेणंच आहेत ना. जर मी पुरुषच आहे तर स्वतःला पुन्हा पुरुष म्हणणं हा पुरुषत्वाचा वरती एक केलेला आक्षेप आहे ना. तसं मुळातच जर मी आत्मस्वरूप आहे तर पुन्हा मी आत्मस्वरूप आहे असं म्हणणं हा आक्षेपच आहे की नाही, हा दोषच आहे की नाही? कसा दोष आहे ते सांगण्याकरता आता मी ओव्या सांगणार आहे. ते असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मृत लोहे होती ते रसरूप जिती
जळोनी इंधने येती वन्नी दशे. एक उदाहरण दिलं आहे. लोखंड आहे, म्हटले आता लोखंड नष्ट करायचं आहे, मग काय करायचं? लोखंड घनस्वरूपामध्ये आहे ना, मग घनस्वरूपामध्ये असणारं लोखंड जर नष्ट करायचं ठरलं तरी घनस्वरूपातलं लोखंड जरी नष्ट झालं तरी ते पुन्हा वितळून रसरूपाने शिल्लक राहील ना. म्हणून आयुर्वेदामध्ये वेगवेगळे भस्म असतात. तसं एक लोह भस्म असतं. म्हणजे आता ते लोखंड रूपाने जरी नसलं तरी भस्म रूपाने आहेच ना. त्याला लोह भस्म असं म्हणतात. किंवा सोनं आहे, सोनं सुद्धा त्याचे बारीक भाग करता येतात ना, त्याला सुवर्ण भस्म म्हणतात. मग आता लोहे मृत होती, म्हणजे लोखंड मेलं. मेलं म्हणजे काय? लोखंड वितळलं. म्हणजे घनस्वरूपात असणारं लोखंड आता ते घनस्वरूपात राहिलं जरी नसलं तरी ते पुन्हा आता ते रसरूप जिती, ते रसरूपाने पुन्हा जिवंत झालं. म्हणजे ते घन होतं, आता ते रसरूपात झालं. म्हणजे पूर्वी पाणी बर्फाच्या आकाराकार होतं, उष्णता दिली, आता ते द्रव स्वरूपात आलेलं आहे. मग अगोदर काय होतं? बर्फाच्या रूपात पाणीच, आणि द्रवाच्या रूपात काय आहे? पाणीच. तसं मला काही समजत नाही, मी अज्ञानी मूर्ख असं म्हणणं म्हणजे बर्फ, आणि मी ज्ञानी आहे, मला सगळं समजतं असं म्हणणं म्हणजे पुन्हा त्या बर्फाचं झालेलं पाणीच आहे. मग पाणी इकडे पण आणि पाणी तिकडे पण, दोन्ही काय आहे? पाणीच ना. तसं घनस्वरूपात असणारं लोखंड वितळलं की ते रसरूपामध्ये होतं. किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे, पूर्वीच्या काळामध्ये खूप जंगल असावेत आणि गॅस नसल्यामुळे चुली होत्या आणि भरपूर स्वरूपात इंधनं असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं ते इंधनाचं, लाकडांचं. म्हणजे आता स्वयंपाक करायचा आहे आणि एवढा मोठा सप्ताह आहे, मग काय चुलीवर स्वयंपाक करायचा, सगळे लाकडं संपवून टाकले. पण लाकडं जरी संपले तरी पुन्हा आता इस्तवाच्या रूपात ते आहेतच ना. मग लाकडं सहाय्यक का अग्नी? लाकडापासून जास्त भीती नसते, अग्नीपासून जास्त भीती असते. अज्ञानी माणसापासून जास्त त्रास नाही, शब्द ज्ञानापासून जास्त त्रास होतो. अज्ञानी माणसं आपले सामान्य ना, लाकडापासून जास्त त्रास होत नाही. पण तेच लाकडाचा आपण जर विस्तव तयार केला आणि त्याला हात लावला तर जास्त भयानक आहेत. म्हणजे ज्याला काही समजत नाही ते माणसं उपद्रवक नसतात. ज्यांना थोडं समजतं ना शब्दज्ञान, मजवणी ज्ञानी कोण आहे? अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी, मजवणी ज्ञानी कोण आहे? माझ्यापेक्षा कोण ज्ञानी आहे? मला सगळं माहिती आहे. म्हणजे असं असणं सुद्धा अज्ञानच आहे. हे नाही कळालं. म्हणजे तेव्हा माऊली म्हणतात की जळोनी इंधने येती वन्नी दशे. इंधने जळोनी वन्नी दशे येती. इंधन जळून ते वन्नी दशेला प्राप्त होतं. पण आता असं म्हणता येणार नाही, कारण झाडं तोडणं हा गुन्हा आहे. आता हेच म्हणावं लागेल, झाडासी साजने चावळा वेगा. आपण झाडाशी बोलावं. म्हणून मला काल एका समारंभामध्ये झाड दिलं भेट, आणि त्याला असा कवर लावलेला होता आणि त्या वाक्य छान लिहिलं होतं, लावा लावी करायचीच असेल तर झाडांची लावा, माणसाची लावू नका. मी येताना पाहिलं, म्हटलं हे काय त्याने स्लोगन त्याला जोडलेलं आहे. छान वाक्य आहे ना, लावा लावी करायची असेल तर झाडांची लावा, माणसांची नाही. आणि म्हणून हे उदाहरण आता झाडं लावा तोडा म्हटलं जमणार नाही ते. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण त्या काळात इतके झाडं होते की आता ते इंधन जरी आपण लाकडं जाळली पण पुन्हा अग्नीच्या रूपाने ते शिल्लक राहतच ना. किंवा पुढचं उदाहरण दिलं आहे, लवण अंगे विरे परी स्वादे जळी उरे,
निद मारोणे जागरे जाईजे निदे. हे उदाहरण समजता समजता आपला जेव्हा मूळ विषयापर्यंत आलं ना, तो विषय कळाला पाहिजे. उदाहरण कळून देणं ज्ञानेश्वर महाराजांचं तर कसब आहेतच. माऊली म्हणतात मीठ रूपाने आहेत, पण ते मीठ पाण्यात विरघळल्यानंतर मीठ राहतं का? मीठ रूपाने पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मिठाचे खडे ह्या रूपाने राहत नसलं, मिठाची पावडर ह्या रूपाने राहत नसलं, पण तेच मीठ वेगळ्या रूपाने पाण्यात राहतच ना. म्हटले कोणते? अंग लवण अंगे विरे. लवण म्हणजे मीठ, अंगाने म्हणजे शरीराने, विरे म्हणजे ते विरून जातं. पण तरी देखील परी स्वाधे जळी उरे, पण पाण्यामध्ये खारटपणाने ते शिल्लक राहतच ना. तसं निद मरोणी जागरे जाईजे निदे, तसं निद्रा मरून जाते. म्हणजे निद्रा मरून जाते म्हणजे झोप नाहीशी होते, आणि झोप नाहीशी झाल्यानंतर जी जागृती असते ना, ती जागृतीसुद्धा अर्धी झोपेसारखीच आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे झोपेतून जागे झालेले माणसं अर्धी झोपेतच असतात ते, आणि मग त्यांना म्हणावं लागतं मी उठलो मी उठलो मी उठलो. आता इथं कोणी म्हणेल का इथं बसलेल्यापैकी मी उठलो? आणि जरी म्हटला तर मागच्या माणसाला कळेल हा झोपला होता. पण जे उठलेलेच आहेत त्यांना म्हणावं लागत नाही मी आता उठलो आहे. मी उठलो असं म्हणणं काय घेऊन आहे? झोपेला घेऊन असल्यामुळे मी उठलो असं म्हणणं ही झोपच आहे. तसं मला काही समजत नाही, मी अज्ञानी, मी पापी, मी अल्पमतिमंद आहे, पण आता मी म्हटलो मी आता ज्ञानी आहे, मला आता समजत आहे, मी आता विद्वान आहे, असं समजणं म्हणजेच मिठाने शिल्लक न राहता खारटपणाने शिल्लक राहणं. वा. लोखंड रूपाने न राहणं रस रूपानं राहणं, लाकडं रूपानं न राहणं इंधन रूपानं राहणं, तसं जाग न रूपानं राहणं, निद्रा रूपानं न राहणं जागे रूपानं राहणं. तसं म्हटले आता तेवी अविद्ये सवे चौघी वेचती जीवे, तत्वज्ञानाचे नावे उठतीची गा किंवा उठती यया. तत्वज्ञान झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेवी अविद्ये सवे चौघी वेचती जीवे. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, अविद्ये सवे, अविद्या म्हणजे अज्ञान. गुरूंनी आपल्याला आपल्या स्वरूपाची बोध करून दिला, त्याची ओळख करून दिली की मग त्या श्रीगुरूंनी परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाण्या ज्या अविद्येच्या पोटामध्ये आहेत त्या अविद्येची निवृत्ती झाली की मग चौघी जीवे वेचती, त्या 4ही वाण्या जीवे वेचती म्हणजे आपल्या जीवनाचा वेच करून टाकतात. ही संकल्पना पहा. हा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, हे तीनही पुल्लिंगी आहेत ना. हा देह स्थूल देह, हा स्थूल देह, हा सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. पण परावाणी, पश्यंती वाणी, मध्यमा वाणी, वैखरी वाणी, मग आता ह्या सगळ्या स्त्रीलिंगी आहेत आणि सगळे देह पुल्लिंगी आहेत. मग आता देहच जर बाधित ठरला, मिथ्या ठरला, तर त्यांच्या आधारावर असणाऱ्या ह्या 4 वाण्या कशा राहतील? तेही वेचती. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत जी होती ना, तशी ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वज्ञानामध्ये आणली. म्हटले आता या 4 देहांचा बाध झाल्याबरोबर या 4 देहाच्या अंतर्गत असणाऱ्या 4 वाण्यांनी सुद्धा स्वतःचं आत्मबलिदान करून दिलं. म्हणून चौघी जीवे वेचती, या 4घी जणी आपला वेच करतात. पण असं म्हटलं जातं काही लोक जिवंत असताना तर त्रास देतात, पण त्रास देण्याचा एवढा स्वभाव असतो की ते मेल्यानंतर पुन्हा भूत होऊन येतात आणि त्रास देतात.
आचारभंगाची हाडे रोपती इंद्रिया कुडे. बरोबर. ज्ञानेश्वर महाराज तोच भाग सांगतात. चौघी वेचती जीवी, पण या 4 वाण्या नष्ट झाल्यात, पण पुन्हा तत्वज्ञानाचे नावे उठतीची या. पण तत्वज्ञानाच्या नावाने पुन्हा ह्या वाण्या जागृत होतात. मग कसं आहे म्हटले, हा तत्वज्ञानाचा दिवा मरोनी ई लावावा, तरी हाई शिण लेवा बोधरूपेची. मग म्हटले तत्वज्ञानाचा दिवा मरोनी ई लावावा. या परापश्यंती मध्यमा वैखरी ह्या ज्या 4 वाण्या आहे अविद्याच्या पोटामध्ये, या मरोनी, ह्या अविद्या मरून गेली, निवृत्त झाली, आणि तिच्याबरोबर ह्या 4 वाण्या देखील परापश्यंती मध्यमा या निघून गेल्यात. पण काय झालं म्हटले, त्यांनी काय लावला आहे, तत्वज्ञानाचा दिवा लावला आहे. म्हणजे माणसं गेल्यानंतर त्या जागेवरती दिवा लावण्याची पद्धत आहे, लावतात ना आता. तसं म्हटले आता अविद्येची निवृत्ती झाली आहे, अज्ञान निघून गेलं आहे, भ्रम निघून गेला आहे. मग आता अज्ञान भ्रम सगळं निवृत्त झालं, पण त्याच्या जागेवरती आता पुन्हा काय झालं आहे, अज्ञानाच्या विरुद्ध ज्ञान, तत्वज्ञान झालं आहे. मग काय आहे, तत्वज्ञान जर झालं असेल ना, तर तत्वज्ञानसुद्धा एक प्रकारचा शिणच आहे. तरी हाही शिण लेवा बोधरूपेची. बोधाच्या दृष्टीने तत्वज्ञानसुद्धा एक प्रकारचा शिणच आहे. जेव्हा नवीन नवीन मनुष्य अभ्यास करून मोठा व्हायला लागतो, तेव्हा त्याला ते भेट म्हणून येतात, ट्रॉफी भेटली जाते. मॅडमने PhD केलेली आहे, लोक कौतुक करतात व तुम्हाला कौतुक म्हणून सिम्बॉल दिले जातात. पण कधीकधी ते इतके प्रेझेंट आलेले असतात, घरात मावेनासे होतात. मग घरात एक दिवस बायको म्हणते, हे काय लाकडा घरात आणून ठेवले सगळे हे. पण तो म्हणतो, नाही नाही नाही, माझे हे सगळे अस्तित्वाचे ठसे आहेत. ती म्हणते, तुमच्या अस्तित्वाचे ठसे, पण आता घरात ठेवायला जागा नाही ना. पण आमचं एक मित्र आहे, त्याची छोटी खोली आहे, प्रत्येक कीर्तनाला गेला की एक ट्रॉफी भेटायची. असे खूप दिवस झाल्यानंतर त्याला असं वाटलं की काय करायचं. मग हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी आली, सगळं जाळून टाकले त्याने. म्हटलं काय, हाही शिण लेवा. सुरुवातीचं हे कौतुक वाटत होतं, पण नंतर वाटायला लागलं हाही एक प्रकारचा शिणच आहे ना. तसं अज्ञानी असणं हा एक भागच आहे, पण तो सुद्धा हाही शिण लेवा. तत्वज्ञानाचा सुद्धा शिण येतो. जे PhD करणारे असतात, सुरुवातीला ह्या नोट्स काढ, त्या नोट्स काढ, त्या नोट्स काढ, इतक्या नोट्स काढल्या असतात. एकदा थेसिस झाला ना, ते सगळं जे पेपर असताना कसं फेकून द्यावं असं वाटतं. हाही शिण लेवा, तोही एक प्रकारचा शिणच आहे. तुम्ही असल्यामुळे मला दिसलात ना ते. मग तत्वज्ञानाचा दिवा येई मरोणी लावावा, तरी हाही शिण लेवा बोधरूपेची. बोधाच्या दृष्टीने हाही एक प्रकारचा शिणच आहे. शास्त्रीय परिभाषेत एक सांगतो, जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा मनुष्य देव आहे की माहीत नाही मला. असता तर दिसला असता, आतापर्यंत दिसला नाही म्हणून तो नाहीच. म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा निषेध केला जातो. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये असत्वापादक आवरण, म्हणजे तो नाही 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 असं म्हटलं जातं. पण श्रीगुरु महात्मे संत यांच्या सान्निध्यामध्ये गेलं की तो आत्मा आहे, सगळं जग आहे, तर जगाला काहीतरी कारण परमात्मा आहे, आणि तो परमात्मा ज्ञानस्वरूप आहे, आणि म्हणून तो आहे 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 त्याची सिद्धी केली जाते. आणि मग तो म्हणायला लागतो की आता
परमात्मा आहे, परमात्मा आहे, परमात्मा आहे. अर्थात ज्ञान बुद्धीच्या स्तरावरती असणं हे परोक्ष ज्ञान, हा तत्वज्ञान आहे. इथे परोक्ष ज्ञान असणं हे तत्वज्ञान आहे. पण आता त्याला कळालं की ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, ज्याला चैतन्य म्हणतात, ते तर मी आहे आणि ते स्वयंभूच आहेत. मग स्वयंभू असणारं मी आत्मा, त्याला पुन्हा मी आत्मा असं म्हणणं, आत्म्याची अनुभूती येणं हा बोध आहे. आणि या बोधाच्या दृष्टीने हे तत्वज्ञान हा एक प्रकारचा क्षीण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला माझ्या श्रीगुरूंनी ज्ञान दिलं आणि ज्ञानाच्याद्वारे मला बोध झाला आणि त्या बोधाच्यामुळे तो बोधसुद्धा शिल्लक राहिला नाही, तो देखील जागच्या जागी मुरला, ठसावला. जसं कापुराची वाती, तिला अग्नी दिला असताना ती उजळते, पण ती उजळल्या जो साधुबोध झाला म्हणा, साधुबोध झाला म्हणा. साधुबोध झाला नुरोनी आठेला ताईचे मोरला अनुभव, ताईचे मोरला अनुभव. आठेला ताईचा मोरला अनुभव, ताईचा मोरला अनुभव. साधुबोध झाला नुरोनी आठेला ताईचा मोरला अनुभव. बोध झाला निरोनी आठेला ताईचा मोरला अनुभव. साधुबोध झाला तो नुरोनी आठेला ताईचा मोरला अनुभव. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. मग आता म्हणायला पाहिजे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. आणि मग परतोनी अज्ञान ये गराम, परतोनी अज्ञान ये गराम. परतोनी अज्ञान ये गराम, परतोनी अज्ञान माहितीचं तत्वज्ञान बोधाच्या दृष्टीने एक प्रकारचा बोजा आहे. म्हणून आजकालचे सगळे मुलं परीक्षेच्या काळामध्ये टेन्शनमध्ये असतात. कारण का? अभ्यासाचा बोजा असतो तो. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं त्या विषयाशी. फक्त त्यांना जे आतमध्ये ठेवलं आहे ना, ते बाहेर टाकण्यासाठी ती वेळ आलेली नसते परीक्षा. तोपर्यंत घोकमपट्टी असते, हे पाठ करायचं, ते पाठ करायचं. आणि इतके तणावात असतात ते मुलं परीक्षेच्या काळामध्ये, हसणं चुकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि एकदा दिलेली माहिती पुन्हा देऊन टाकली आणि तिथून बाहेर निघाले की मग त्यांना आनंद होतो. झालं, ज्याचं त्याला देऊन टाकलं, आम्ही आता बाहेर निघालो. त्याचा संबंध आपल्या जीवनाशी नाही,
असं जोपर्यंत एखाद्या गोष्टी संबंधाने वाटतं तोपर्यंत तो क्षीण वाटायला लागतो. पण त्याचा जीवनाचाच एक जेव्हा भाग बनतं तेव्हा क्षीण वाटत नाही. प्रवासामध्ये सिदुरी घेऊन गेलो, सारखी ती पिशवी बाळगावी लागते, ओझं असतं ते. पण तेच अन्न पोटात गेलं तर असं वाटतं का 1 किलोची पिशवी सारखी दिवसभर वागवत होतो ते आता मी पोटात घातलं, आता पण खूप क्षीण होतोय? नाही. ते अन्न आता आपल्या शरीराच्या अंगाचा एक भाग बनला आहे. मग त्याचा क्षीण वाटत नाही. दॅट बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतं ते, आणि मग क्षीण वाटत नाही त्याचं. तसं हे सगळं पाठांतर इतकं केलेलं असतं ना, त्याचा संबंध जोपर्यंत जीवनाशी येत नाही तोपर्यंत खूप जिवंत ठेवावं लागतं. हे वाचायचं, ते वाचायचं, ते विसरलं की हे विसरतं, हे विसरलं की ते विसरतं, आणि विसरल्याचं पुन्हा खंत वाटते. पण आता आत्मा मी आहे हे कळाल्यानंतर ते शब्द विसरून गेले तर काही फरक पडणार आहे का? याला माईक म्हणतात ना. मग आता हे घरी जाऊन एका कागदावर लिहायचं, याला माईक म्हणतात, 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 याला माईक म्हणतात. काय गरज आहे? याला माईक म्हणतात या शब्दाचा अर्थ कळाला की तो शब्द आता निघून जरी गेला तरी काय गरज नाही. कारण आता शब्दाशिवाय आपल्याला कळालं आहे. तसं ज्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला आत्मबोध झाला, आता मात्र त्या शब्दांचा बोजा ठेवण्याची गरज नाही. उलट आहाची शब्दाची वालीप फेडीजे, ब्रह्माची अंगा घडीजे, मग सुखेची सुरवाडीजे, सुखाची माझी. शब्दांच्या माध्यमातून इथपर्यंत आलं ना, मग आता शब्द सांगतात तुम्ही जा पुढे. मग आता त्या बोधाच्या दृष्टीने तत्वज्ञान सुद्धा एक क्षीण वाटायला लागतो. म्हणून माऊली म्हणतात, तत्वज्ञानाचा दिवा मरोण ई लावावा, तरी हाही क्षीण लेवा बोधरूपेची. आणखी एक उदाहरण देतात, येवणी स्वप्न मिळवी गेलिया आपणापे दावी, दोन्ही दिठी नांदवी निद जैसी. ज्ञानेश्वर महाराजांचे स्वप्नाचे दृष्टांत खूप आहेत यामध्ये. जैसी निद हे सांगून सांगून ऐकता ऐकता झोप यायला लागते. कारण का तुम्ही झोपेचं सांगतात आणि तुम्ही जे सांगतात ते आम्ही अनुभवत आहोत. पण ते कारण झोप कळाल्याशिवाय जर ते कळत नसेल तर झोप काय आहे हे आम्ही कळून घेतो इथे बसून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ठीक आहे, जैसी नीद, जशी झोप काय करते, येवोनी. ती झोप जेव्हा येते तेव्हा जागृतीमध्ये आपण जे जे पाहिलेलं असतं, जे जे ऐकलेलं असतं, ज्या ज्या संबंधाने आपण गेलो असतो ते सगळे संस्कार रूपाने चित्तामध्ये असतात. आणि एकदा की आपण त्या झोपेमध्ये गेलो तर नीद येवोनी, नीद आपल्या जवळ येते आणि काय करते, स्वप्न मिळवी, स्वप्नांचं एकत्रीकरण करते. आणि जागता जव असे जे तेनेची डोळा लागत खेवे देखीजे त्याची स्वप्न. जागता जव असे जे तेनेची भावना भावीजे, डोळा लागत खेवीजे देखीजे त्याची स्वप्न. अर्थात दिवसभरात आपण जे काही पाहिलं आहे तेच आपण जेव्हा झोपेत येतो तेव्हा ते आपल्या स्वप्नात रूपाने दिसतं. किंवा जे करतानाही आलं ते स्वप्नात लोक करतात. कोण हे सगळं कोण करतं, नीद येऊनी स्वप्न मिळावी. आणि नीद गेली, मग नीद गेली या आपणपा दावी. आणि ती नीद निघून गेली की आपणपा म्हणजे आपल्याला दाखवते. हे कोण काम करतं सगळं, एकटेच नीद. या दोन्ही गोष्टी नांदवी जैसी नीद, या दोन्ही गोष्टी नांदवते, अस्तित्वात आणते. कोण आहे, झोप. झोप जेव्हा येते तेव्हा स्वप्न दाखवते
आणि जेव्हा जाते तेव्हा आपल्याला दाखवते. मग काय करते? दोन्ही वेळेस दाखवतेच. काय दाखवते? स्वप्न दाखवते. ते जसं स्वप्न आहे तसं हे जे दाखवते हे सुद्धा स्वप्न आहे. हे कोण दाखवते? झोप दाखवते. तसं अविद्या जोपर्यंत ती आपल्यापर्यंत येते तेव्हा मी अज्ञानी, मी स्त्री, मला एवढं कर्तव्य, मी गुरु, मी शिष्य, हे सगळा हे भाग माझा. तेही काय आहे? अज्ञानच आहे. पण गुरुने सांगितलं मी आनंद स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, हाही काय आहे? हे अज्ञानच आहे. तेही अज्ञान आहे, हेही अज्ञान आहे. जसं स्वप्न हेही मिथ्या आहे आणि जागृती ही मिथ्या आहे, दोन्ही निद्रेने दाखवलं, तसं अविद्यारूपी निद्रेने अज्ञान दाखवलं आणि अविद्यारूपी निद्रेनेच ज्ञान दाखवलं. कारण मायेचाच सत्वगुणाचं कार्य म्हणजे ज्ञान आहे. आणि तमगुण म्हणजे काय? रजगुण म्हणजे काय? दुःखच आहे ना. ह्याप्रमाणे परी जिती ना मेली अविद्ये जाकळी, बंद मोक्षी घाली बांधून या. म्हणून ती अविद्या कशी आहे? परी जिती ना मेली अविद्या हे जाकळी. माया अविद्या ही जिवंत असली तरी बंधनात घालते आणि मेली तरी बंधनात घालते. कोणाला? जीवाला. जिवंत असताना बंधनात घालतेच. याचं कारण एक आहे, मनुष्य स्वस्वरूप विसरल्यानंतर आयुष्याच्या आयुष्य कर्तव्याच्या नावाखाली अनेक गोष्टींची जुळवाजुळव करण्याकरता आयुष्य वाया घालवतो आणि त्याला नाव देतो मी माझ्या व्यवस्थेसाठी सगळं केलं आहे. एखादा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल, इतका मोठा व्यवसाय सुरू करतो आणि म्हटले कशा करता? ते माझ्या व्यवस्थेसाठी. पण एवढा मोठा व्यवसाय सुरू करतो, आता याच्या व्यवस्थेसाठी व्यवसाय आहे का व्यवसायाची व्यवस्थासाठी हा आहे? काऊ मी व्यवस्थेची मी व्यवस्था बनतो का माझ्या व्यवस्थेसाठी ती व्यवस्था आहे? म्हणजे सगळं आयुष्य माझ्या व्यवस्थेसाठी करतो आणि ती व्यवस्था झाली की ती व्यवस्था कशी राहावी म्हणून मी व्यवस्थापक बनतो. म्हणून कोण कोणाचा व्यवस्थापक आहेत? व्यवस्थेचा व्यवस्थापक आपण आहोत का आपणच व्यवस्थेचा व्यवस्थापक बनतो आहे? सगळी व्यवस्थाच आहे ना. मग काय आहे? त्यामध्ये आपण अडकलं जातो. माऊली म्हणतात जिती अविद्या जाकळी. ती अविद्या, ती माया जिवंत असताना या कर्तव्याच्या जबाबदारीच्या भूमिकेमध्ये त्याला अडकवते. बरं, मग आता मेली तर मोक्ष घाली बांधून या. मग जर ती मेली ना मग मोक्षामध्ये अडकवते. मोक्षामध्ये अडकवते म्हणजे हो, जसं ज्ञान बंद आहे तसा मोक्ष सुद्धा बंदच आहे. हा, हे उदाहरण दिलं जातं म्हणजे परंपरेमध्ये. मी काय देत नाही, पण आता याने सांगितलं म्हणून देतो. कारण आता गुन्हा ठरतोय, काही जर बोललं तर पुन्हा चार्जशीट लागेल माझ्यावरती. तुम्ही आमच्या विरुद्ध का बोललात? पण ती ओवी याने सांगितलं म्हणून, इथं माऊली सांगितलं म्हणून. कोणालाच मला बोलायचं नाही तसं, पण असं म्हटलं उदाहरणासाठी म्हणतोय, तुमच्यासाठी कोणासाठी नाही बरं का. एकाने लग्न केलं पण त्याच्या दुर्दैवानं त्या दोघांचं काही जमलंच नाही. सारखा विरोध 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 विरोध, इतका विरोध झाला, इतका विरोध झाला, इतका विरोध झाला. आणि त्याची काय माहिती नाही, पत्नी मेली. तो म्हटलं बरं झालं, सुटलो आता यातून. पण तिचा इतका जीव याच्यावरती होता, ती पुन्हा भूत होऊन आली आणि याच्या पाठीमागे लागली. मग आता अगोदर होती ती बरी का आता बरी? नाही म्हटले अगोदर होती तीच बरी होती, आता भूत लावून आली ना, आता मरणारच नाही. म्हणजे ही गोष्ट ऐकायला खूप म्हणजे हास्यास्पद वाटते.
तसं अविद्या जिवंत असली की बंधनाच्या रूपाने बंधनात अडकवते, आणि ती मेली की मग शब्दज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या रूपाने त्या जीवाला ती अडकवते. मग तेही बंधनच आहे आणि ही बंधनच आहे. पण काय करावं म्हटले, आज्ञाना घरची सगळी शोभा आहे ती. मोक्षचू बंध होय तरी मोक्ष शब्द कास आहे, आज्ञाना घरी त्राही वावगी यांची. म्हटले आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मोक्ष मोक्ष म्हणतात तो काय आहे? म्हटले निर्वाण. वेगवेगळ्या तत्वज्ञानामध्ये त्याला वेगवेगळे शब्द वापरले आहेत. काही ठिकाणी निर्वाण वापरला आहे, काही ठिकाणी मोक्ष वापरला आहे. मोक्ष म्हणजे काय हो? म्हणजे सुटणे, मुंच सोडणे, वेगळं होणे. आणि बंद म्हणजे काय? अडकणे. मग मोक्षच बंद होय. जर तुम्ही मोक्षालाच बंद म्हणतात तर मग मोक्षाला तो मोक्ष शब्द जो दिला आहे तो का दिला आहे तुम्ही? कारण मोक्ष शब्दाचा अर्थ होतो सुटणे, वेगळं होणे. आणि वेगळं होणे जर मोक्ष शब्दाचा अर्थ असेल आणि त्याला जर तुम्ही बंद म्हणत असाल तर तो शब्द चुकीचा आहे ना. ते म्हटले मोक्षच बंद होय तरी मोक्ष शब्द कास आहे. तर मोक्ष शब्द तो बंद आहे हे का सहन करतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अज्ञानाच्या घरामध्ये ह्या दोघांनाही प्रतिष्ठा आहेत. म्हटले आम्हाला काही समजलं नाही, उदाहरण देऊन सांगा. मग ज्ञानेश्वर महाराज पुन्हा खाली आले. खाली आले म्हणजे अगदी लहान मुलाच्या लेवलवरती आले. तत्वज्ञानाचा सगळ्यात उत्कृष्ट सिद्धांत सांगता सांगता कळेना म्हणून खाली उदाहरणाच्या माध्यमातून आले. म्हटले लहान मुलं रडतात ना? हो रडतात. मग त्यांना सांभाळायचं असेल, त्याला सांभाळून घ्यायचं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये आजी आजोबा त्या मुलाला सांभाळायचे. पण घरामध्ये आता आजी आजोबाच राहिले नाही, त्यामुळे सांभाळण्यासाठी मुलं आजी आजोबा सांभाळतात असं म्हणता येत नाही. कारण त्यांना आता पाळणा घर आला आहे. कारण दोघंच घरामध्ये असतात, तो पण सर्व्हिसला जातो, ही पण सर्व्हिसला जाते, सांभाळायचं कोणी त्यांना? मग पाळणा घरात त्यांना ठेवलं जातं. पण ज्ञानेश्वर महाराज त्या काळातलं उदाहरण सांगतात. एकत्रित कुटुंब व्यवस्था होती त्या काळात. एकत्रित कुटुंब व्यवस्थेमध्ये एखाद्यावर संकट आलं ना तर सहाय्यभूक अनेक लोक असतात. पण कुटुंब विखुरल्यामुळे जर एकट्यावर संकट आलं काय करावं हेच कळत नाही. तसं म्हटले एका घरामध्ये एक मुलगा, छोटा मुलगा रडत होता. मग त्याच्या आईने सांगितलं त्या अंधाराकडे पाहून, त्या अंधारात ना बागुलबो आहे आणि तो माणसाला, लहान मुलांना झोळीमध्ये घेऊन जातो आणि तू आता रडतोय ना, त्या रडण्याचा आवाज ऐकला त्याने आणि तो तुला घेण्याकरता आला आहे आणि तो घेऊन जाईल. तो त्याने खूप मुलं आणले बरोबरच, तुला पण ते घेऊन जाईल. तू जर थांबशील ना त्याला सांगेल इथं कोण नाही, जा तू. त्या मुलाला वाटतं खरंच मला घेण्याकरता कोणीतरी आला आहे, बागुलबुवा नावाचा एक व्यक्ती मोठा भयंकर, आणि तो मला घेऊन जाईल माझ्या आईपासून. मग तो घाबरतो तो. मग आई जाते मोठी काठी घेऊन, खाली आपटते. त्याला इतका मारलं सांगितलं पुन्हा यायचंच नाही. तो पळून गेला. अच्छा बरं झालं. पुन्हा 2 दिवसांनी तो मुलगा रडतो, पुन्हा आई सांगते आला बघतो. असं करत करत बरेच वर्ष निघून गेले आणि तो मुलगा आता 12वी पास झाला, ग्रॅज्युएशन झालं, नोकरीला लागला आणि पुन्हा आईवडिलांना त्रास द्यायला लागला. मग तेव्हा ती आई म्हणेल सांगू का बागुलबुवाला? तो तोच म्हणेल दाखव बरं कसा येतो, मीच पाहतो त्याच्याकडे. आता तो काही म्हणेल का आनंद? नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बागुलाचे मरणे तोषावे की बालपणे. तो बागुल बुवा मेला आहे
ह्या मुलाने आपली कल्पना केली की बागुलबा कोणीतरी आहे आणि जो त्रासदायक आहे तो त्यांनी सत्य मानल्यामुळे त्यांनी मेल्याचा अभिमान, बागुलबा मेल्याचा अभिमान त्याने आनंद मानावा. पण इतर लोकांना विचारलं, तो जसा आनंदी झाला तसं तुम्ही माना. माऊली म्हणतात, येरा तो नाही कोणी मृत्यू मानावा. इतरांच्या दृष्टीने बागुलबा नावाचं काही वस्तूच अस्तित्वात नाही. मग त्यांना आनंद झाला असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. घटच नाही, नसलेला घट फुटला म्हणजे खूप नुकसान झालं असं होत नाही. घट असावा आणि तो फुटावा. नाही म्हटले नसलेला घट फुटला आणि त्याचं नुकसान झालं. माऊली म्हणतात, घटाचे नाही पण फुटल्याची नागवण, मानित असे जाण म्हणो ये की. त्याला शहाणा म्हणता येईल का? नाही. तसं बंध ज्याला म्हणतात ना, तो बंधच जर खोटा असेल तर बंधाच्या सापेक्ष असणारा मोक्ष तो तर कुठे खरा आहे. आणि बंध आणि मोक्ष या दोन्ही कल्पना मनाच्या आहेत. कल्पना अविद्या त्याने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते. एक वाक्य आहे. म्हणून जिथे जिथे मन तिथे तिथे संसार आणि बंधन. ज्या ज्या ठिकाणी मन नाही त्या ठिकाणी संसारही नाही आणि बंधनही नाही. बुद्धीसी कल्पनेची झोप ये, अभेद बोध जाय जे स्वप्ने पडीचे. एकच वाक्य आता शेवटचं सांगतो आणि थांबतो. मग आता जिथे जिथे मन त्या त्या ठिकाणी बंध, ज्या ज्या ठिकाणी मन नाही त्या ठिकाणी बंधही नाही. तुम्ही जेव्हा झोपता, संसार आहे? बंध आहे? काही नाही. झोपेत मन नसल्यामुळे संसाराचा अनुभव येत नाही. आणि समाधीमध्ये मन नसतं, तिथे पण संसाराचा अनुभव नाही, जगाचा अनुभव नाही. मग जग काय आहे? जग म्हणजे मन आहे. मन मावळलं की जग मावळलं, आणि मन आलं की जग आलं. संसार चित्र उमटे तो मनरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. आता ते मनच उन्मन झालं की आता जी स्थिती राहते त्याला म्हणतात बोध. आणि ज्ञानेश्वर महाराज आता ही बोधाची अवस्था प्राप्त झाल्यामुळे आता मला बंधही नाही आणि मोक्षही नाही ही अवस्था प्राप्त करतात. आणि मग आता पुढे एक उदाहरण देतात भगवान शंकराचं आणि विष्णूचं. ते आपण उद्या पाहणार आहोत.